आपण जेव्हा कुठलाही आमदार खासदार निवडून येतो, शेवटी लोकशाहीमध्ये आपण प्रत्येकाला संधी देऊ शकत नाही. पण काही लोकांच्या समाजामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन असते, पक्षामध्ये मोठं कॉन्ट्रिब्युशन असते. त्या लोकांना प्रत्येकाला आपल्याला आमदार खासदार करता येत नाही. तर अशा सर्व प्रमुख लोकांना राज्याच्या विकासामध्ये त्यांचा हातभार लावावा आणि त्यांचा विजनचा फायदा व्हावा म्हणून महामंडळाच्या नियुक्त्या हे लवकरात लवकर व्हावं असं प्रत्येकाला वाटते. शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे आणि जे काही सूत्र ठरेल त्यानुसार वाटप होईल. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महायुतीवर काही परिणाम होणार का? ठाणे मुंबईच्या वोट बँकवर काही परिणाम होणार? अजून ते एकत्रित आले नाही आहे आणि ते एकत्रित येतील, कारण की जर ॲडजस्टमेंटची भूमिका घेतली असती तर आज ही अवस्था झाली नसती. आता मी मागेच सांगितलं की सब कुछ लुटा के होश में आया तो क्या किया, ही जी परिस्थिती आहे ती त्यांच्यासमोर आलेली आहे. त्यामुळे या दोघांचं म्हणजे कदाचित एखाद्या निवडणुकीसाठी एकत्रित येतील, परंतु ॲडजस्टमेंट होईल असं मला वाटत नाही. वन राज्यमंत्री आज नागपंचमी नागाच्या पकडल्यावर अनेक लोक त्यांची तस्करी करण्याच्या तक्रारी पुढे येतात. अनेक लोक मला वन राज्यमंत्री समजतात. मी वन राज्यमंत्री नाही आहे. शेवटी नाही, परंतु वन आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये आणि वन क्षेत्रामधला मी आमदार असल्यामुळे अनेक विषयावर माझा खूप अभ्यास आहे. शेवटी आपल्या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाची वेगळी युटिलिटी आहे. निसर्गाने ज्यांना ज्यांना जन्म दिलेला आहे त्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटते की नागपंचमीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नागदेवता आपण म्हणतो, त्यामुळे नागाच्याबद्दल देखील आपल्या संस्कारामध्ये एक आदर आहे आणि नागाचं देखील जतन झालं पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.